This call is now being recorded. This call is now taking notes. नमस्कार. आजच्या इयत्ता 8वीच्या शिष्यवृत्तीच्या मार्गदर्शन वर्गामध्ये पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं म्हणजे लहान बालगोपाळांचं कर्जत तालुक्याच्या वतीने आणि माझ्या वतीने हार्दिक असं स्वागत. आज आपण तंतोतंत आकृती ओळखण्याचा जो प्रश्न आहे तो पाहणार आहोत. या प्रश्नासाठी मार्ग 2 आहेत. एक प्रश्न असतो भारांश जर पाहिला याचा तर 1.33 असा त्याचा भारांश आहे आणि गुण त्याला 2 असतात. तर या प्रश्नाचा प्रकार असा असतो की जेवढा दिसायला सोपा आणि आपल्याला वाटायला पण म्हणजे वाटतो पण सोपा, पण हमखास तिथे आपली चूक एखादी होऊ शकते आणि हे 2 मार्क जे आपल्या हातचे आहेत आपल्याला हमखास मिळणारे आहेत ते जाऊ शकतात. मग हे 2 मार्क आपण हमखास कसे मिळवायचे याची काही एक छोटीशी पद्धत मी आपल्याला सांगणार आहे. त्यापूर्वी आपण एक छोटासा खेळ खेळूया. हा खेळ मला वाटतं वर्तमानपत्र जे वाचत असतील नियमितपणे त्यांना हा खेळ नक्कीच परिचयाचा असेल. तर हे 2 चित्र तुम्हाला दिसत आहेत. या 2 चित्रांमध्ये तुम्हाला साधारणपणे 3 डिफरन्सेस सांगायचे आहेत. मग आता फरक करताना म्हणजे याच्यातल्या 3 डिफरन्स स्पॉट करताना आपण काय करणार आहोत की ह्या चित्राची आणि ह्या चित्राची तुलना करणार आहोत. सर्वात प्रथम आपण ह्या चित्राचं निरीक्षण करणार, नंतर ह्या चित्राचं निरीक्षण करणार आणि नंतर या दोन्ही चित्रांची तुलना आपण करणार की या चित्रामध्ये नेमकं काय वेगळेपण आहे हे आपण शोधणार. तर आपण पाहूया, इथे सूर्य आहे, इथे पण सूर्य आहे, इथे डोळा खालच्या बाजूला दिसतोय, इथे पण डोळा खालच्या बाजूला, चोच इथे आहे, चोच इथे आहे, इथे जो खालचा हा भाग असतो तो पण इथे आहे. त्यानंतर तुरा जर आपण पाहिला तर इथे 1 2 3 4 5 आणि 6 असे हे आलेले आहेत. तुऱ्यामध्ये 6 भाग, पण इथे मात्र जर आपण पाहिलं तर 1 2 3 4 आणि 5 हेच आहेत. म्हणजे हा सगळ्यात पहिला जो डिफरन्स याच्यामध्ये येईल या तुऱ्यामधला तो येईल. या तुऱ्यामध्ये तो डिफरन्स आलाय. त्यानंतर आपण पुढे पाहूया, इथे त्याच्या मागे जवळ 1 2 3 4 5 6 7 इथे पण साधारणपणे आपल्याला 7 भाग दिसत आहे. मग आता खाली जर पायाजवळ पाहिलं आपण तर या ठिकाणी जो हा मांसल भाग आहे तो या ठिकाणी आपल्याला दिसत नाहीये, म्हणजे हा आपला दुसरा डिफरन्स झाला. त्यानंतर शेपटीकडे आपण पळूया. शेपटीमध्ये 1 2 3 4 5 पीस आहेत. इथं पण साधारणपणे 1 2 3 4 5 पीस आहेत आणि 1 2 3 4 5 आणि इथे 1 2 3 4 5 आणि 6 म्हणजे तिसरा डिफरन्स आहे. तर या पद्धतीने आपण तुलना करतो की या आकृतीमध्ये जे आहे ते या आकृतीत नाही किंवा या आकृतीत जे आहे ते या आकृतीत नाही, म्हणजे जास्तीचं काय आहे याच्यामध्ये. तर याच पद्धतीने आपल्या प्रश्नाकडे आपल्याला जायचं असतं. आपण अजून एक आकृती पाहूया. स्पॉट 3 डिफरन्सेस इन 23 सेकंड्स. तर आपल्याला एकदा वेळेची समजा थोडंसं आपण बाजूला ठेवूया आणि या दोन्ही चित्रांचं सुरुवातीला निरीक्षण करायचं. त्यानंतर त्यांची तुलना करायची की जे याच्यात आहे ते त्याच्यात नाही किंवा जे याच्यात आहे ते या पहिल्या आकृतीत नाही हे आपण शोधायचं आणि त्यानंतर आपण डिफरन्स स्पॉट करूया. सगळ्यात आधी आपण आकाशाकडे घेऊया. आकाशामध्ये आपल्याला 2 ढग दिसत आहेत, पण या चित्रामध्ये मात्र इथला ढग गायब आहे. इथला ढग आपला गायब आहे. त्यानंतर आपण त्याच्या डोळ्यांकडे बघूया. मुलाचे डोळे पण व्यवस्थित दिसत आहेत. त्यानंतर मुलाचे तोंड जर पाहिलं तर इथे दात आहेत, पण या चित्रामध्ये मात्र आपल्याला दात दिसत नाही. हा आपला दुसरा फरक झाला.
नंतर या चित्राकडे जर गेलो आपण तर या झाडाचा इथे बुंधा आहे, पण इथे मात्र बुंधा नाही. हा तिसरा फरक झाला. त्यानंतर मुलाची ही जी बाही आहे इथे पिवळी पट्टी आहे, पांढरी पट्टी आहे, पण इथे मात्र पिवळी पट्टी आहे. हा चौथा डिफरन्स झाला. त्यानंतर आपण खाली पाहूया. या ठिकाणी शूजच्या इथे जे त्या ठिकाणी आहे, पण या ठिकाणी मात्र ह्या डाव्या पायाच्या शूजला फ्लॅपिंग नाहीये. आणि अजून जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला गवत दिसते आहे, पण या ठिकाणचं गवत गायब आहे. म्हणजे 1, 2, 3, 4, 5 आणि 6 हे 6 डिफरन्सेस याच्यामध्ये झाले. पुन्हा एकदा सांगते, पण आपण या दोन चित्रांमधला फरक शोधत असताना आपण काय केलं की या दोन चित्रांचं निरीक्षण आधी केलं आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये तुलना केली आणि मग आपण तो फरक शोधला. तर एक लक्षात ठेवायचं की हा प्रश्न फक्त 2 मार्काला आहे आणि त्यामुळे याच्यामध्ये फार आपल्याला जे आपला जो प्रश्न आहे मूळचा की तंतोतंत आकृती ओळखणे, या आकृतीला ओळखण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त 30 सेकंद मध्येच आपण हे उरकायचं आहे, कारण बाकीचे जे प्रश्न असतात त्यांच्यासाठी आपल्याला जास्त वेळ देता येऊ शकेल. त्यासाठीची एक सोप्या पद्धतीने आपल्याला कसं जायचं हे आपण पाहूया. त्यापूर्वी आपल्याला आकृत्या म्हणजे नेमकं काय याच आपल्याला एक हे झालं तर आपण आपल्या आकृत्यांमधला फरक शोधताना पटकन होतो. आकृत्यांमध्ये रेषा असतात, सरळ रेषा, वक्र रेषा, तिरक्या रेषा, आडव्या रेषा. मग या रेषांचा म्हणजे यापैकी कुठल्याही रेषा असतील आणि त्या रेषांचे काही खंड असतील म्हणजे रेषाखंड, या सगळ्यांचा वापर करून बनवलेले काल्पनिक रूप असतं, बंदिस्त रूप असतं, त्याला म्हणायचं आकृती. मग भौतिक आकृत्या आपल्या ओळखीच्या आहेत. चौकोन, आयत, वर्तुळ, त्रिकोण, षटकोन, सप्तकोन इत्यादी इत्यादी. तर या भौमितिक आकृत्यांचा किंवा रेषांचा आणि रेषाखंडांचा वापर आपल्या प्रश्नामध्ये केलेला असतो. सगळ्यात आधी लक्षात घ्या, प्रश्न सोडवताना निरीक्षण आणि तुलना या 2 बाबींना प्राधान्य आहे. आपल्याला इथे प्रश्न सोडवताना आधी त्या आकृत्यांचं निरीक्षण करायचे, त्यातल्या त्यात आधी प्रश्न आकृतीचं निरीक्षण करायचे आणि मग बाकीच्या ज्या पर्याय दिलेले असतील 4 पर्यायाच्या 4 आकृत्या त्यांच्यामध्ये तुलना करून एक आकृती वगळत जायची, म्हणजेच इलिमिनेट करत जायची, म्हणजे आपल्याला बरोबर उत्तर नेमकं मिळतं. म्हणजे काय करायचं की तिरक्या रेषा, चिन्ह, आकार एका वेळी एक निवडायचं आणि प्रत्येक उत्तर आकृती त्यांना शोधत जायचं. म्हणजे प्रश्न आकृतीमधल्या या आकारांना निवडून उत्तर आकृतीमध्ये ते शोधत जायचं आणि त्यानुसार तुम्ही करून गेलात तर एक पर्याय इलिमिनेट होत जातो आणि आपल्याला पटकन उत्तर सापडतं. पण त्याच्यासाठी आपल्याला आपल्या प्रश्न आकृतीचं नीट निरीक्षण करणं फार महत्वाचं आहे. आपण आपल्या प्रश्नाकडे वळूया. प्रत्यक्षात प्रश्न कसा सोडवायचा. आता ही एक प्रश्न आकृती दिलेली आहे आणि प्रश्न त्याचा आहे खालील प्रश्नाकृतीची तंतोतंत जुळणारी आकृती पर्यायातून निवडा. ही प्रश्न आकृती दिलेली 1, 2, 3 सेकंद तिचं छानपैकी निरीक्षण करायचं आणि नंतर या उत्तर आकृतींची तुलना करायची. एक आकार सुरुवातीला घेत जायचा आहे. आपण पाहूया मधला जो आकार आहे हा मधला जो आकार आहे हा आकार तो या आकृतीत आहे, या आकृतीत आहे, या आकृतीत आहे आणि या आकृतीमध्ये तो दिसतो आहे आपल्याला. नंतर ही पतंगाकृती जी आहे चारही बाजूची, ही पतंगाकृती या प्रत्येक आकृतीमध्ये 4ही कोपऱ्याला आहे. या पतंगाकृतीमध्ये मात्र कुठलीही रेषा नाही, पण आपल्याला या पहिल्या पर्यायामध्ये ती रेषा दिसून येत या ठिकाणी आणि म्हणून हा पर्याय आपला एलिमिनेट झाला, वगळला गेला. आता राहिलेले आकार कोणता हे आपण दिले त्याचे
राहिले का ह्या ज्या बाजूच्या आहेत पाकळ्यांना जोडणाऱ्या या रेषा यामध्ये आहेत 1 2 3 4 इथे मात्र फक्त 2च आहेत. इथला बघायला गेला म्हणून हा पर्याय केला आणि या ठिकाणी मात्र या पतंगाकृतीमध्ये इथेच त्रिकोणाकृती भाग झाला म्हणजे कर्ण जोडला गेलाय त्यामुळं हा पर्याय केला आणि आपल्याला आपलं उत्तर मिळालं पर्याय क्रमांक बी. आपण आपली दुसरी आकृती बघूया. पहा ही प्रश्नाकृती आहे. या प्रश्नाकृतीचं आधी निरीक्षण करूया आणि नंतर आपण या गोष्टींकडे बोलूया. सगळ्यात आधी आपण हा वरचा भाग घेऊ. पहा हा जो त्रिकोणाकृती भाग आहे तो भाग आपल्याला बघायचा. तो या आकृतीत आहे, या आकृतीत आहे, याही आकृतीत आहे, याही आकृतीत आहे. त्यामुळं चारही पर्याय अजून आपले आहेत. त्यानंतर आपण पाहूया हे त्रिकोण जे वरच्या बाजूला त्याचा एक शिरोबिंदू आलेला आहे. दोन्ही बाजूचे हे त्रिकोण याच्यात आहेत, याच्यात आहेत, याच्यात आहेत, पण याच्यात आकृती उलटी आहे दोन्ही बाजूला, म्हणून हा पर्याय आपला कॅन्सल झाला. त्यानंतर ही जी रेषा आहे ती रेषा आपल्या डाव्या हाताला आहे. या आकृतीत मात्र ती आपल्याला उजव्या हाताला दिसते आहे म्हणून हा पर्याय कॅन्सल झाला आणि या आकृतीत सुद्धा ती तुम्हाला डाव्या बाजूला दिसते आहे म्हणून हा पर्याय कॅन्सल झाला आणि आपल्याला आपलं उत्तर मिळालं पर्याय क्रमांक बी. त्यानंतर आपली पुढची आकृती आपण पाहूया. या आकृतीचं अगदी बारकाईने 2-3 सेकंदात फार फार तर 5 सेकंदात आपण निरीक्षण करायचं आहे आणि लगेच त्याचं उत्तर शोधायला सुरुवात करायची. या आकृतीमध्ये आपण पाहिलं तर एक वर्तुळ आहे. वर्तुळात हा षटकोन काढलेला आहे आणि त्या षटकोनामध्ये नंतर हे मध्ये जोडून ही आकृती काढलेली आहे. मग तसंच आपल्याला वर्तुळ प्रत्येक याच्यात आहे, षटकोन प्रत्येक आकृतीमध्ये दिसतो आहे. पण ही आकृती काढताना जो मध्यभाग आहे हा अधिकचं चिन्ह घेतलेलं आहे त्यांना जोडून शिरोबिंदूंना त्याच्या पतंगाच्या म्हणजे ते जोडल्यामुळे बाजू जोडल्यामुळे ते अधिकचं चिन्ह झालेलं आहे प्लसचं. याच्यामध्ये ते दिसतंय पण याच्यामध्ये मात्र चौकोन दिसतो आहे म्हणून हा पर्याय कॅन्सल झाला. याच्यात ते दिसतंय, याच्यात मात्र ते अर्धवटच दिसतंय, इथे त्याचा भाग थोडासा आलेला नाही त्यामुळे हा पर्याय कॅन्सल झाला. त्यानंतर हा जो बाजूचा भाग आपण पाहतो हा जो बाजूचा भाग आहे त्रिकोणाच्या आपल्या षटकोनाच्या लांबीला आणि वर्तुळाच्या परिघाशी जोडला गेलेला तो भाग या आकृतीमध्ये इथे आहे या चारही ठिकाणी. पण जे 2 पर्याय दिले त्यापैकी सी पर्यायामध्ये फक्त 3 ठिकाणी आहे आणि इथे बांधले न येता या आतमध्ये जोडले गेलेले आहे त्यामुळे हाही पर्याय आपला कॅन्सल होतो आणि आपल्याला आपले उत्तर मिळतं पर्याय क्रमांक ए. त्यानंतर पुढचा एक प्रश्न आपण पाहूया. पहा ही आकृती आहे आणि ही प्रश्नाकृती आहे आणि या प्रश्नाकृतीचे हे ए बी सी डी 4 पर्याय दिलेले आहेत. या 4 पर्यायांमधून आपल्याला याच्यासाठी दिसणारी तंतोतंत आकृती शोधून काढायची आहे. पाहूया आपण एक भाग एलिमिनेट करत किंवा बाजूला वगळत कसं होणार आहे ते. तर सगळ्यात सुरुवातीला आपण पाहूया मध्यभागी ही एक रेघ दिलेली आहे. ही मध्यभागी दिलेली ही एक रेघ या आकृतीत आहे पण या आकृतीत मात्र ती अपूर्णच आहे त्यामुळे हा भाग आपला हा पर्याय गाळला गेला. या आकृतीत ती दिसते आहे. त्यानंतर या आकृतीमध्ये हा पंचकोन काढलेला आहे. या आकृतीत मात्र इकडे ही आकृती अपूर्ण दिसते आहे आपल्याला त्यामुळे हा पर्याय गेला. त्यानंतर या रंगवलेल्या भागांपैकी जे विरुद्ध दिशेला आलेले विरुद्ध कोणासारखे ते भाग रंगवलेले आहेत. तिथे मात्र एकच भाग रंगवला आहे आणि इथे 2 भाग रंगवले गेलेले आहेत आपल्या प्रश्न आकृतीसारखे. म्हणजे हा पर्याय कॅन्सल होऊन आपण आपल्या उत्तरापर्यंत पोहोचतो पर्याय क्रमांक डी.
त्यानंतर पहा की प्रश्न आकृती आणि या 4 पर्यायांमधून आपल्याला एक तंतोतंत दिसणारी आकृती हे करायची आहे, शोधून काढायची आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा षटकोन प्रत्येक ठिकाणी पूर्ण आहे. त्यानंतर मध्ये जे आधीचं पोकळ चिन्ह आहे ते चारही पर्यायामध्ये आपल्याला दिसतंय. आता राहिला प्रश्न या 2 बाणांचा. आपण बघूया, इथे हे डार्क केलेले बाण दिसत आहेत दोन्ही बाजूला. या आकृतीत मात्र ते नाही म्हणून हा पर्याय कॅन्सल झाला. या आकृतीत देखील ते नाही म्हणून हाही पर्याय कॅन्सल झाला. या आकृतीत ते आहेत आणि या आकृतीत मात्र ते पोकळ आहेत, भरीव नाही आणि म्हणून ते पण हा डी पर्याय कॅन्सल झाला. पुढची आकृती जुळते का ते आपण पाहूया. हा जो आकार आहे इथला, त्या दोन्ही बाजूंचा आकार समान आहे आणि म्हणून आपण आपल्या उत्तरापर्यंत गेलो. आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. त्यानंतर ही पुढची आकृती आहे आपली प्रश्न आकृती आणि उत्तर आकृत्या 4 दिलेल्या आहेत. या प्रश्न आकृतीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपल्या नजरेत भाग जो भरतो तो हा एस सारखा आकार आहे. मग हा एस सारखा आकार खालच्या बाजूला म्हणजे जिथे हे 2 बिंदू असे वक्ररेषेने जोडलेले आहेत त्या ठिकाणी आहे. इथे हा उभ्या बाजूला आहे त्यामुळं हा पर्याय कॅन्सल होतो आणि इथे हे जोडले गेलेलेच नाही, अधांतरी आहे त्यामुळं हाही पर्याय कॅन्सल होतो. शिवाय इथे हा एस सारखा आकार वरच्या बाजूला दिलाय अंडाकृतीच्या आणि या 2 ठिकाणी जो खाली आहे. त्यानंतर इथे या बाजूला जर आपण पाहिलं या आकृतीमध्ये तर या दोन्ही ठिकाणी कुठलीही रेषा दिलेली नाही. मग आपल्या सी पर्यायामध्ये इथे रेषा नाही, पण या ठिकाणी मात्र आपल्याला एक रेषा दिसते आहे जोडलेली, म्हणजे हा पर्याय सुद्धा याच्यातून वगळला गेला आणि आपल्याला आपलं उत्तर मिळालं पर्याय क्रमांक सी. त्यानंतर पहा ही प्रश्नाकृती आहे. या प्रश्नाकृतीमध्ये एक चौरस दिलेला आहे. ढोबळमानाने आपण त्याचं निरीक्षण करायचं आणि पटपट त्याचं जे आउटपुट आहे आपण ते काढायचं आहे. तर इथे हा चौरस दिला तुम्हाला सुरुवातीला. हा चौरस आहे. त्यानंतर या चौरसामध्ये हा पंचकोन काढलेला आहे. या पंचकोनात 3 रेषा बाजूला देऊन मध्यभागी ही जी रेषा काढलेली आणि खालच्या बेस पासून म्हणजे या पायापासून एक त्रिकोण तयार झाल्यानंतर एक छोटा त्रिकोण आतमध्ये काढलेला आहे. मग आपल्याला या सगळ्या बाबी तपासायच्या. चौकोन प्रत्येक याच्यामध्ये आहे. त्यानंतर पंचकोन याच्यात आहे, याच्यात आहे, याच्यातही आहे. पण पंचकोनामध्ये ज्या या पायाच्या रेषा जोडणारा त्रिकोण आहे, पायाचे शिरोबिंदू जोडणारा जो त्रिकोण आहे त्या त्रिकोणाला सोडून 2 रेषा काढलेल्या. इथं उभ्या रेषा आहे त्यामुळे हा पर्याय दिसून येतो. इथे ही मधली जी उभी रेषा आहे ती नाही म्हणून हाही पर्याय कॅन्सल होईल. शिवाय इथं त्रिकोण उलटा दाखवलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी 2 तिरप्या रेषा बरोबर समांतर आहेत त्रिकोणाच्या बाजूला, पण इथे मात्र उभ्या रेषा काढल्या हाही पर्याय आपला कॅन्सल होतो. इथे जर पाहिलं प्रश्नाकृती सारखं तर पंचकोनाची जी खालची शिरोबिंदू आहे ते जोडून जो हा त्रिकोण तयार होतो त्या त्रिकोणाला समांतर बाजूला समांतर असणाऱ्या ह्या रेषा आहेत प्रश्नाकृती सारख्या आणि म्हणून आपल्याला आपलं उत्तर मिळालं पर्याय क्रमांक डी. पुढची आकृती आपण पाहताय समोर. पहा या ठिकाणी छान पैकी अशी फुलपाखराची, तुम्हाला आवडतं की नाही हे फुलपाखरू, तर या फुलपाखराची आकृती दिलेली आहे. पण जसं निसर्गामधल्या फुलपाखराचं आपण निरीक्षण करायला हवं त्यांना कोणतीही इजा न करता, त्याच पद्धतीने आपण आपल्या पुस्तकातल्या या फुलपाखराचं सुद्धा निरीक्षण करूया आणि कोणत्या बाबी वेगळ्या आहेत आणि कोणत्या समान आहेत हे आपण शोधून काढूया. सगळ्यात पहिल्यांदा आपण फुलपाखराची जी अँटेना आहे ते अँटेना आपण पाहूया. यामध्ये आहेत, यामध्ये आहेत, यामध्ये आहेत, पण यामध्ये मात्र वाकडी झालेली आहे ती अँटेना
आणि त्याच्यामुळे आपला हा पर्याय कॅन्सल झाला. आपल्याकडे 3 पर्याय शिल्लक राहिले. त्यानंतर आपण याच्यामधल्या त्याच्या 2 पंक्तींमधले डॉट्स पाहूया. इथे हे पोकळ डॉट्स आहेत, दोन्ही डॉट्स पोकळ आहेत. पहिल्या पर्यायामध्ये ते दोन्ही डॉट्स डार्क केलेले आहेत, भरलेले आहेत, म्हणून हा पर्याय कॅन्सल झाला. बी पर्यायामध्ये हे पोकळ आहे आणि सी पर्यायामध्ये सुद्धा ते पोकळ आहे. आता दुसऱ्या पंथाकडे बघूया. दुसऱ्या पंथावर हे 3 डॉट जे आहेत भरलेले ते दिलेले आहेत. आपल्या बी पर्यायामध्ये मात्र 2च डॉट आहेत तिथं आणि सी पर्यायात 3 डॉट आहेत प्रश्न आकृतीसारखे, म्हणून आपला बी पर्याय सुद्धा कॅन्सल झाला आणि आपल्याला आपला पर्याय मिळाला पर्याय क्रमांक सी. त्यानंतर पुढची आकृती आपण पाहूया. पहा, या आकृतीमध्ये थोडीशी दिसायला जरी किचकट दिसत असली तरी अतिशय सोप्या असतात. एक भाग तुम्ही जर निवडून तो शोधत गेला तर अतिशय सोपं असतं. या आकृतीकडे पाहिलं आणि पर्याय कडे पाहिलं तर लगेच पाहता लक्षात येईल की इथे काहीतरी भरलेलं आहे, पण या आकृतीमध्ये काहीच भरलेलं नाही, काहीच दिलेलं नाही, रंगवलेलं नाही आणि म्हणून हा पर्याय आपला कॅन्सल झाला. त्यानंतर आपण आपल्या उरलेल्या पर्यायांकडे जर पाहिलं तर या दोन्ही त्रिकोणाचे जे हे 2 भाग आहेत, पाय आहेत, ते एकमेकांच्या बाजूला आहेत. ते इथं आहेत आणि इथं आहेत, पण इथं मात्र डायरेक्ट शिरोबिंदू दोघांची वर दिसतात, म्हणजे हे त्रिकोण वेगवेगळे दिसतात आपल्याला, म्हणून हा पर्याय आपला कॅन्सल होतो. राहिले 2 पर्याय ए आणि बी. याच्यामध्ये पाहताना आता आपल्याकडे हे जे साइडचे जे 4 जोडलेले शिरोबिंदू आहेत, आतल्या चौरसाच्या बाजूंचा मध्यबिंदूच जोडलेला म्हणजे बाहेरच्या चौरसाचा कर्णाचा उरलेला भाग, तर तो मात्र इथे तुम्हाला दिसत नाहीये, म्हणून हा पर्याय सुद्धा कॅन्सल झाला आणि आपल्याला उत्तर मिळालं पर्याय क्रमांक बी. पुढची प्रश्नाकृती समोर आहे पहा तुमच्या. निरीक्षण करा त्या प्रश्नाकृतीचं आणि उत्तर आकृतीचं देखील. सगळ्यात पहिल्यांदा वर्तुळ आहे, सगळ्यांच्यामध्ये सगळ्या उत्तर आकृतीमध्ये वर्तुळ आहे. इथे जर पाहिलं आपण तर हा षटकोन काढलेला आहे. या प्रत्येक याच्यामध्ये आपल्याला षटकोन काढलेला दिसत आहे. या कृतीमध्ये मात्र डाव्या बाजूला इथे मात्र डायरेक्ट आपल्या त्रिकोणाचा शिरोबिंदू जोडणारी ही रेषा येते, त्यामुळे हा पर्याय आपला कॅन्सल होणार आहे. इथे 4 आहे, इथे मात्र नाही, त्यामुळे हा पर्याय कॅन्सल होतो आणि हा देखील पर्याय कॅन्सल होतो. इथे या बाजू आपल्याला आपलं उत्तर मिळालं पहा पर्याय क्रमांक बी. म्हणजे कधी कधी अगदी पहिल्या नजरेमध्येच आपल्याला त्याचं उत्तर सापडू शकतं, पण कधी कधी त्या आकृतीचा अगदी शेवटचा भाग सुद्धा आपल्याला शोधून काढावा लागतो. पहा, ही प्रश्नाकृती पहा आणि त्याच्या बरोबर आलेले लगेच लक्षात येईल. आपल्या प्रश्नाकृतीचं निरीक्षण केलं आणि उत्तर आकृतीचं निरीक्षण केलं की पर्याय क्रमांक बी मध्ये इथं 4 कोपऱ्याला आपल्याला चौकोन दिलेले आहेत, इथं थोडेसे वक्र शिरोबिंदू केलेले आणि इथे मात्र पानांसारखा भाग आहे, म्हणून पाहता क्षणच हा पहिला पर्याय इथे कॅन्सल होणार आहे. त्यानंतर या वरच्या ज्या आकृतीचा हा भाग आहे, या भागाचा टोक आपलं उजव्या बाजूला आहे. इथे तो आकृतीचा भागच उलटा झालाय, म्हणून ही आकृती कॅन्सल होईल. इथे तो भाग असा तिरका आलेला आहे आणि इथे मात्र डाव्या बाजूला आलाय. आपल्या प्रश्न आकृतीत तो उजव्या बाजूला आहे, कोपऱ्यासारखा चोचीसारखा भाग, तो इथे मात्र डाव्या बाजूला आलाय, म्हणून हा पर्याय कॅन्सल झाला आणि आपल्याला आपलं उत्तर मिळालं पर्याय क्रमांक सी. पुढचा अतिशय सोपा आहे पहा. पाहता क्षणिकच लक्षात येईल, पण कधी कधी असं होतं की फार सोपा वाटणारा प्रश्न आपण गडबडीमध्ये कधीतरी एखादी चूक करतो छोटीशी आणि त्यामुळे आपले हातचे 2 मार्क जातात. आणि म्हणून आपण काय करायचंय की बारकाईने निरीक्षण करायचंय
आपल्याला मध्ये हा फुलासारखा जो भाग दिसतोय कमळाच्या फुलासारखा छोटासा, तो प्रत्येक याच्यामध्ये 3-3 पाकळ्या त्याच्या आहेत. प्रत्येकाचा हा जो बेस दाखवलाय प्रत्येकाचा बेस जो इथे दाखवलाय तो बेस प्रत्येकामध्ये आहे. आता वरचा या तीनही पाकळ्या वर्तुळाच्या परिघाला जोडलेल्या आहेत. या आकृतीत त्या वर्तुळाच्या परिघाला जोडलेल्या आहेत. याच्यामध्ये सुद्धा त्या परिघाला जोडलेल्या आहेत आणि याच्यामध्ये मात्र ही इथे परिघाला न जोडता आधारमध्येच आहे. त्यामुळे हा पर्याय मला कॅन्सल झाला. आणि याच्यामध्ये देखील मागच्या आकृतीप्रमाणे इथे न जोडता उभी रेष काढली गेली. त्याच्यामुळे हा पर्याय आपला कॅन्सल झाला. आपल्याकडे 2 पर्याय शिल्लक राहिले, ए आणि बी. यामध्ये जर प्रश्न आकृतीत आपण पाहिलं तर इथं हे फुलासारखा जो भाग आहे हा पूर्ण रिकाम आहे, पण इथं मात्र आपल्याला हा भरलेला बिंदू दिसतोय. त्यामुळं इथं जे आहे रिकामा भाग म्हणजे ही आकृती कॅन्सल झाली आणि आपल्याला आपलं उत्तर मिळालं पर्याय क्रमांक बी. पुढची मजेशीर आहे पहा. जसं त्या चेहऱ्याच्या वर हास्याची रेषा दिलेली आहे तसं हे चित्र पाहून तुमच्या चेहऱ्यावर सुद्धा हास्य रेषा नक्कीच उमटली असेल. तर आपण एक एक आकार घेऊन पाहूया. सुरुवातीला या चेहऱ्याचा जो आहे तो हा आपण गंध घेऊया. हा गंध वरच्या दिशेला ओपन आहे, इथे आहे. इथे मात्र तो उलटा झालाय म्हणून हा पर्याय कॅन्सल झाला. यामध्ये गंध सरळ आहे. आता आपण डोळ्यांचा आकार पाहूया. वरच्या बाजूला हे डोळे पाहत आहेत असं वाटतंय. याच्यामध्ये सुद्धा वरच्या दिशेलाच आहे, याच्यातही वरच्या दिशेला. पण या कृतीत मात्र आपल्याला ते 2 बाजूला 2 पाहत असल्यासारखे वाटतात. त्यामुळे हा पर्याय कॅन्सल झाला. आपल्याकडे 2 पर्याय उरले, ए आणि सी. आता याच्यामध्ये आपल्याला तुलना करायची आहे ए आणि सी पर्यायामध्ये. आपण नाकाच्या आकाराकडे जाऊया. इथे एक छोटस अर्धवर्तुळ काढलंय वाटीसारखं. इथे पण आहे अर्धवर्तुळ आणि इथं पण आहे. त्यानंतर इथे जी हास्याची रेषा काढली, इथे तोंड पूर्ण काढली पण इथे मात्र हे तोंड पूर्ण काढले आणि साईडच्या ह्या रेषा नाहीत आणि त्यामुळं हा पर्याय कॅन्सल होतो. आणि आपल्याकडे आपल्या प्रश्न आकृतीप्रमाणेच इथे हा भाग आहे वाटीसारखा आणि या हास्य रेषा त्याचा, म्हणून आपल्याला आपलं उत्तर मिळालं पर्याय क्रमांक सी. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. आता ही आकृती पाहून आपण नक्कीच गोंधळात पडलो असू. कुठं पानं आहेत आणि कुठे शेपटे आहेत आपल्याला लवकर लक्षात येत नाही. पण एक घड्याळाच्या दिशेने एक आकृती नीट निवडून किंवा त्या आकृतीचे निरीक्षण करून सगळ्याच्या सगळ्या आकृत्या त्याच्यामध्ये व्यवस्थित एक एक भाग पाहिला तर होईल. एक भरलेला जो बाण आहे याच्यामध्ये, हा बाण आपल्या उजव्या हाताच्या कोपऱ्याला आहे. हा जो बाण दिसतोय तो या आकृतीत तो आहे, या आकृतीत आहे. या पूर्ण आकृतीत जे बाण एकच बाणाची टोक आहे, या आकृतीत सुद्धा एक आहे, या आकृतीत एक आहे. पण इथं मात्र आपल्याला 2 दिसत आहे म्हणून ही आकृती आधीच कॅन्सल झाली. इथे मात्र एकच आहे. त्यानंतर आपण पाहूया हे भरलेले स्पॉट जे आहेत 1, 2, 3 आणि 4. इथे हे 4 आहेत या आकृतीमध्ये, पण आपल्या प्रश्न आकृतीत ते त्या आकृतीच्या टोकाशी आहे. इथं मात्र ते मध्यात मिळालेली त्या पाठबिंदू जवळ आणि म्हणून हा पर्याय आपला कॅन्सल झाला. आपल्याकडे आता 2 पर्याय उरले, पर्याय क्रमांक बी आणि पर्याय क्रमांक डी. यामध्ये पाहिलं तर हे 4 बिंदू आहेत या आकृतीत पर्याय क्रमांक डी मध्ये, ते फक्त 2च आहेत आणि म्हणून हाही पर्याय कॅन्सल झाला आणि आपल्याला आपलं उत्तर मिळालं पर्याय क्रमांक बी. ही पण सुंदर अशी आकृती आहे पहा तुमच्या समोर.
सुरुवातीला आपण एक एक आकार घेत जाणार आहोत. प्रश्न आकृती मधला आधी प्रश्न आकृतीचं निरीक्षण करा. प्रश्न आकृतीत कोणकोणते आकार दिसत आहेत याचा विचार करा पटकन आणि मग एक एक आकार या उत्तर आकृत्यांमध्ये शोधायला सुरुवात करा. आता इथे वरच्या बाजूला यस सारखा दिसणारा भाग आहे. या आकृतीत मात्र तो उलटा भाग आहे म्हणजे हा पर्याय कॅन्सल झाला. त्यानंतर या आकृतीत देखील तो उलटा खोला म्हणून हाही पर्याय कॅन्सल झाला. याच्यात मात्र हा एस सारखा दिसणारा भाग आपल्याला दिसतो आहे. त्यानंतर आपण आतले यश पाहूया. या एसची आरशातील प्रतिमा इथे पडलेली आहे आणि इथे ती आपल्याला दिसते आहे आरशातील प्रतिमा पडल्यासारखी आणि इथेही आरशातील प्रतिमाच आहे. म्हणजे अजून आपल्याला दुसरी आकृती पाहावी लागेल, दुसरा भाग पाहावा लागेल आकृतीचा. या आकृतीमध्ये दोन रेघांनी म्हणजे समोरासमोरच्या या दोन कोपऱ्यांना परिघाशी जोडले आणि या ठिकाणी मात्र संलग्न शेजारचे जे कोपरे आहेत ते कोपरे एकमेकांशी जोडले आणि इथं मात्र समोरासमोरचे जोडलेले आहे. हे जे आहे खालच्या बाजूला जोडलेले हा पर्याय आपला कॅन्सल होतो आणि आपला हा पर्याय प्रश्न आकृती सारखा तंतोतंत जुळणारा आहे म्हणून आपल्याला आपलं उत्तर मिळालं पर्याय क्रमांक बी. आता ही अतिशय सोपी आहे. एक चौकोन, त्या चौकोनाचे 4 भाग केलेले आहेत. एक त्रिकोण, वर्तुळ, नंतर समभुज चौकोन आणि नंतर आपला चौरस दिलेला आहे. तर आपण पाहूया. सुरुवातीला आपण घेऊ प्रश्न आकृती मधला पहा हा त्रिकोण आपण घेऊया. यात आहे, यात आहे, यात आहे, यातही आहे पण हा उलटा झालेला त्रिकोण हा पर्याय आपला कॅन्सल होईल. त्यानंतर वर्तुळ येतो. याच्यात वर्तुळ आहे, वर्तुळ आहे पण याच्यामध्ये मात्र त्या ठिकाणी हा समभुज चौकोन आहे त्यामुळं आपला हा पर्याय कॅन्सल होतो. त्यानंतर इथे आयत आहे पण पहिल्या आकृतीमध्ये मात्र इथे समभुज चौकोन आला त्यामुळं हा पर्याय देखील कॅन्सल झाला. हा आयत आपला म्हणजे चौकोन इथे आपल्याला दिसतो आहे आणि नंतर समभुज चौकोन इथे आहे म्हणजे आपल्याला आपलं तंतोतंत जुळणाऱ्या आकृतीचं उत्तर मिळालं पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पहा या आकृतीमध्ये सुद्धा आपल्याला तंतोतंत असणारी आकृती या प्रश्नाकृतीशी जुळणारी तंतोतंत आकृती आपल्याला बघायची आहे. ही प्रश्न आकृती आणि 1 2 3 4 हे पर्याय आहेत. या आकृतीमध्ये जर पाहिलं तर षटकोनामध्ये तुम्हाला एखाद्या अशा मडक्यावर म्हणजे मडक्यासारख्या भागावर सुरुवातीला हे पनीर पालखं टाकलेलं आहे नरसळ्यासारखा आकार, नंतर हे मडक्यासारखा हा आकार आहे हा आणि हा वाटीसारखा भाग आहे पण याच्यावर हा नरसळ्याचे जे दांड आहे ते असं वर आलेलं आहे. या आकृतीत मात्र ते वर नाही म्हणून हा पर्याय कॅन्सल झाला. याच्यातही नाही म्हणून हा पर्याय कॅन्सल झाला. आता जर आपण हे दोन्हीही भाग पाडले तर आपल्याला अगदी तंतोतंत सारखे दिसत आहे. अगदी किंचितसा फरक आहे त्यांच्यामध्ये नीट लक्षात घ्या. या ठिकाणी या पद्धतीने नरसाळ्याच्या या भागाच्या तिथे थोडासा भाग घेऊ इथे हे यासारखाच आकार आहे. इथे मात्र की नरसाळ्याचं तोंड इथं बंद झालेलं दिसते आणि म्हणून हा पर्याय कॅन्सल होतो आणि आपल्याला आपलं उत्तर मिळतं पर्याय क्रमांक 4. त्यानंतर बघा ही पण मजेशीर आकृती आहे. पाहिलं की कशाचा तरी डोळा चोच वगैरे असं आपल्या लक्षात येतं. आपण त्याच पद्धतीने एक एक आकार इथे शोधूया. पहा यामध्ये वर्तुळ आहे या चोचीसारख्या भागावर इथे आणि चारही आकृत्यांमध्ये आहे. 2022 साली परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला गेलेला आहे. तर चारही उत्तर आकृत्यांमध्ये आपल्याला वर्तुळासारखा भाग दिसेल. चोचीसारखा जो भाग आहे चारही याच्यामध्ये सारखा आहे. आता आपण डोळ्याकडे वळूया. इथे समजा डोळ्यासारखा जो भाग आपल्याला वाटतोय त्याच्या खाली असं अर्ध वर्तुळ आहे.
इथे हे उजव्या आपल्या डाव्या बाजूला आहे, पण इथे मात्र ते उजव्या बाजूला आहे, म्हणून हा पर्याय कॅन्सल झाला. या आकृतीत या डोळ्याच्या भागाच्या वर हा भाग आलेला आहे, म्हणून हाही पर्याय कॅन्सल झाला. आपल्याकडे दोन उरलेत सारखे डोळ्यासारखा भाग असलेले. त्यानंतर आपण पाहूया आतमध्ये या दोन तिरप्या रेषा आहेत. या आकृतीत पण दोन तिरप्या रेषा आहेत, पण या आकृतीत मात्र तीन तिरप्या रेषा आलेल्या आहेत, आणि म्हणून हा पर्याय आपला कॅन्सल होतो आणि आपण आपल्या उत्तरापर्यंत पोहोचतो. पर्याय क्रमांक 3. हे पण मजेशीर अशी आकृती आहे पहा. पाहिल्यानंतर आपल्या चेहऱ्यावर नक्कीच हसू येतं. तर अशी ही आकृती छान पैकी दिलेली. प्रत्येक याच्यावर आपण टोपी सारखा हा जो भाग आहे, या भागावर आपण पाहूया. इथे उभ्या रेषा आहेत, उभ्या रेषा आहेत, उभ्या रेषा. यामध्ये मात्र हे पूर्ण रंगवलेल्या आहे आणि उभ्या रेषा आहेत. हा पर्याय आपला एलिमिनेट होतो. त्यानंतर डोळ्यांकडे आपण पाहूया. डोळे खालच्या बाजूने अर्धे रंगवलेले आहेत, याचे अर्धे रंगवलेत, याचेही अर्धे रंगवलेत, आणि याचे डोळे फरक आपल्याला डोळ्यांमध्ये दिसतोय की याच्या वरच्या बाजूच्या रंगवल्या दोन्ही डोळ्यांच्या. याच्यात वरच्या बाजूला आहेत, याच्या वरच्या बाजूला, पण याच्यात मात्र या खालच्या बाजूला आहेत, म्हणून हा भाग एलिमिनेट झाला. त्यानंतर नाकाच्या तिकडे आपण जर पाहिलं तर या मिशीचा भाग जसाच्या तसा आहे. नाकाच्या इथं म्हणजे तोंडाची रेघ म्हणून जी दाखवली आहे ती दोन्ही याच्यात आहे. त्याच्या खाली जर आपण पाहिलं की फक्त एक रेषा आहे रंगवलेल्या भागावर, पण या आकृतीत मात्र आपल्याला दोन रेषा दिसत आहेत आणि इथे एकच दिसते आहे, म्हणजे आपला हाही पर्याय कॅन्सल होतो, वगळला जातो आणि आपल्याला आपलं उत्तर मिळतं. पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पहा, अतिशय सोपी अशी आकृती आहे ही. स्वस्तिकाचा आकार आपल्याला काढलेला आहे आणि घड्याळाच्या दिशेने पहा, क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज आकृतीचं निरीक्षण करत असताना आपण या गाभीकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे की त्या आकृतीतले भाग कोणत्या पद्धतीने फिरत आहेत. तर याच्यामध्ये हे क्लॉकवाईज फिरत आहे. रंगवलेला भाग असा क्लॉकवाईज फिरतो आहे इथे, आणि बाहेरच्या बाजूने येतो. पण या आकृतीमध्ये जर आपण पाहिलं तर हा आतल्या बाजूचा भाग रंगवलेला आहे, त्यामुळं हा पर्याय आपला कॅन्सल होतो. इथे अगदी वेगळा प्रकार दिसतोय, स्वस्तिकचा तयार होत नाही, म्हणजे आठवड्यातला हातीकोण तयार केलाय, त्यामुळं ही आकृती आपली वगळल्या जाते. आणि याच्यामध्ये मात्र चारही बाजूला अँटी क्लॉकवाईज फिरलेली आहे. पुढची आकृती पण आपण पाहून घेऊया. इथे मात्र हा घेतल्यानंतर हा रंगवलेला होता, पण त्याच्या शरीराचा आतल्या बाजूचा रंगवलाय आणि इथला पण आतल्या बाजूचा रंगवलाय, म्हणून हाही पर्याय कॅन्सल होतो आणि आपल्याला आपलं खरं उत्तर मिळतं. पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढची आकृती आपण पाहूया. पहा, बऱ्याचशा गोंधळात टाकणारी ही आकृती आहे, अगदी बारकाईने निरीक्षण करावं लागेल. प्रश्न आकृतीमध्ये जर पाहिलं तर या प्रश्न आकृतीमध्ये आपल्याला या प्रत्येक षटकोनाचे 4 भाग केलेले आहेत आणि या 4 भागामध्ये इथे 2, नंतर 3, नंतर 4 आणि 5 असे वर्तुळ आहेत. आपण पाहून घेऊया. 2, 3, 4 आणि 5 याच्यात आहे 2, 3, 5 आणि 4, म्हणजे हे थोडंसं इथे जमिनीत झाले, अल्टरनेट केले त्यांनी. हा पर्याय आपला कॅन्सल होतो. इथे 2, 3, 4 आणि 5 बरोबर आहे. 2, 3, 4 आणि 5 बरोबर आहे. त्यानंतर आपण आकृतीच्या पुढच्या रेषा पाहूया. तुरे दिलेली आहेत. 2 वर्तुळाच्या ठिकाणी 2 तुरे, 3 वर्तुळाच्या ठिकाणी 3 तुरे, 4च्या ठिकाणी 4 तुरे आणि 5च्या ठिकाणी 5 तुरे, पण ते सगळे तुरे खालच्या बाजूला वळालेले आहेत. मग आता या पहिल्या आकृतीत जर आपण पाहिलं तर 2 जवळ 2, 3 जवळ 3,
4 जवळ 4 आणि 5 जवळ 5 तुरे आहेत, पण ते वरच्या दिशेला वळालेले आहेत आणि म्हणून हा पर्याय आपला कॅन्सल होतो. आपल्याकडे 2 पर्याय आहेत, पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4. आता या ग्रुपचं निरीक्षण केलं तर इथे 2 जिथे आहेत तिथे 2 तुरे पाहिजे, तर इथे मात्र 3 तुरे आहेत म्हणून, आणि 3 जिथे आहेत तिथं 2 तुरे येत आहेत. म्हणजे या तुऱ्यांच्या संख्येमध्ये थोडासा तिथं बदल जमीला दिसतो आणि म्हणून हाही पर्याय आपला कॅन्सल होतो. इथं जर आपण पाहिजे तर पहा, सगळे तुरे खालच्या बाजूला काउंट केलेले आहेत, वळालेले आहेत खालच्या बाजूला, आणि इथे मात्र 2 ला 2, 3 ला 3, 4 ला 4 आणि 5 ला 5च आहेत. म्हणजे आपल्या प्रश्नाकृती सारखंच इथे पूर्णपणे आकृती आहे, तंतोतंत ही जुळते असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर ही आकृती आपण पाहूया. या आकृतीमध्ये बघा 2 वर्तुळ आहेत, एकमेकांच्या परिघांना स्पर्श करणारे, आणि नंतर त्यांच्यामध्ये काही छोटे वर्तुळ आणि काही आकार काढलेले आहेत. सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहूया 2 वर्तुळ प्रत्येकामध्ये आहेत का. बघा आता याच्यात जसं प्रश्न आकृतीमध्ये 2 वर्तुळ आहेत, या प्रत्येकामध्ये तुम्हाला 2 वर्तुळ दिसतील आणि तेही परिघाच्या तिथे एकमेकांना स्पर्श करणारे एका ठिकाणी, म्हणजे हा आकार सारखा आहे. आपण हा आतला आकार पाहूया. हे 2 वर्तुळ छोटे आणि त्याच्यामध्ये असलेली तिरकी रेषा, इथे मात्र 2 वर्तुळ छोटे आहेत पण ते फक्त एकाच वर्तुळाला स्पर्श करतात, म्हणजे हा पर्याय आपला कॅन्सल होतो. इथे 2 वर्तुळ आहेत, तिरकी रेषा आहे, पण इथे या परिघाला स्पर्श करत नाही म्हणून हाही पर्याय कॅन्सल होतो. या ठिकाणी प्रश्न आकृती सारखा आपल्याला दिसतंय आणि या ठिकाणी मात्र उलट्या बाजूला ही रेषा जी आलेली आहे ती विरुद्ध दिशेला काढलेली आहे आणि त्याच्यामुळे हा पर्याय देखील आपला कॅन्सल होतो आणि आपल्याला आपलं उत्तर मिळतं पर्याय क्रमांक 3. 2020 साली हा प्रश्न विचारला गेला होता. म्हणजे बघा, हे प्रश्न विचारताना अतिशय बारकाईने विचार करून दिलेला असतो म्हणून आपण पण निरीक्षण करताना बारकाईने करायचं, पण थोडस एका नजरेतच आपल्याला ते निरीक्षण करून त्याचा फरक कळायला पाहिजे हे लक्षात ठेवा. आपण पुढचं उदाहरण पाहूया. पहा, या आकृतीमध्ये आपण प्रश्न आकृती जर पाहिली तर इथे हे 2 आहेत, इथं 4 आहे, इथे पण 4 आहेत, म्हणजे खालची बाजू पूर्ण 4 ने जोडली गेली पाहिजे. इथं 2 आहेत आणि इथला हा वळून इकडे आलेला आहे. इथं 3 चौरस काढलेले आहेत, इथं 2 आहेत. एक एक घेऊन त्याच्यापैकी आपण काय करणार आहोत, पाहणार आहोत. आता पाहूया, हे 2 भाग इथे आहे, इथे आहे, इथे आहे आणि इथेही आहे, पण या बाजूचा जो भाग आहे तो इथे वेगळा दिसतोय. हा दिसतोय आपल्याला, पण हा वेगळा दिसतोय आणि हा तर अगदीच वेगळा दिसतोय. म्हणजे इथेच आपले हे 3 आकृत्या एलिमिनेट होतात, बाजूला जातात आणि आपल्याला आपली प्रश्न आकृती मिळते पर्याय क्रमांक 2. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर बरोबर पहा, वरच्या बाजूला म्हणजे वरच्या क्वार्टर मध्ये इथं 1, 2, 3 हे भाग आहेत आणि इथे 1, 2 आहे. इथे सुद्धा 1, 2, 3, 1, 2 आहे. हे वर्तुळ आणि 2 रेषा आणि तिरकी रेषा. तर आपली पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर आपल्याला मिळेल. पुढची आकृती अतिशय सोपी पण हमखास चुकवणारी पण असते कधी कधी. पहा, पहिला जो बाण दाखवायचा आहे वरच्या दिशेला बाण गेलेला आहे. या पहिल्या आकृतीचा इथे वरच्या दिशेला बाण आहे, इथे आहे, इथे आहे, इथे आहे. त्यानंतर इथं खालच्या दिशेला त्यावेळी गेला रेषाखंडाला वर्तुळ आहे, इथे इथे आहे, इथे आहे, इथे आहे, इथे आहे. म्हणजे आपल्याला पुढचं पाहावं लागेल. अजून इथं चौरस दिलेला आहे, इथं मात्र त्रिकोण आला आणि त्याच्यामुळं
हा भाग चुकीचा म्हणून हा पर्याय वगळला गेला. इथं आलाय चौरस, इथे चौरस आहे, इथं चौरस आहे. त्याच्या पुढे जर पाहिलं आपण तर या रेषाखंडाच्या टोकाला त्रिकोणाची आकृती आहे, पण त्या त्रिकोणाचा शिरोबिंदू त्याला जोडलेला आहे. इथं मात्र बाजू जोडलेली आहे म्हणून हा भाग वेगळा आला. ही आकृती कॅन्सल झाली. आता याच्यामध्ये त्रिकोण तसेच जोडलेले आहेत. म्हणजे दोन पर्याय म्हणजे आपल्याकडे तिसरा आणि चौथा. तर पुढचा भाग आपण पाहूया. इथे असा त्रिशूळ सारखा म्हणजे रेषाखंडाच्या टोकाला असा त्रिशूळ सारखा भाग आहे, थोडासा गोल भाग आहे. या आकृतीत आहे पण इथे मात्र बाणासारखं जोडलेले, ज्याला बाणाच्या शेपटासारखं, म्हणजे हा भाग इथं चुकलेला आहे म्हणून हा पर्याय कॅन्सल झाला आणि आपल्याला आपलं उत्तर मिळालं पर्याय क्रमांक 3. त्यानंतर ही प्रश्न आकृती पहा. बरीचशी आपल्याला दुसऱ्या काढणारी आहे. आकृतीचं प्रथम निरीक्षण करा. या आकृतीमध्ये आपण एक एक आकार पाहत जाऊया. वरचा हा आकार इथे आहे, इथे आहे आणि इथे आहे. चारही आकृतीमध्ये आहे. नंतर डाव्या बाजूचे 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 3 4. त्याच्यामुळं आपला पर्याय क्रमांक 3 कॅन्सल झाला. इथे पाहूया आपण 1 2 3 हे आहे. उजव्या बाजूला 1 आणि 2 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 आहे, म्हणजे हे बरोबर आहे. खालच्या बाजूचे पाहू आपण 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 आणि इथे 1 2 3 4. आता 3 आकृत्यामध्ये आपल्याकडे 3 पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 2 आणि 4. तर याच्यामधून आपल्याला निवडायचे. आता आपण या वर्तुळाचं पाहूया. वर्तुळाच्या उजव्या बाजूचा भाग रंगवलेला आहे, यात उजव्या बाजूचा रंगवला आहे, यात मात्र डाव्या बाजूचा रंगवला म्हणून हा पर्याय आपला कॅन्सल झाला आणि याच्यात मात्र उजव्या बाजूचा रंगवला. आता 3 मधून आपल्याकडे परत 2 पर्याय आहेत, पहिला आणि चौथा. आपण त्याचा घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरूया. या आयताचा अर्धा भाग रंगवलाय, अर्धा वरचा आणि इथला अर्धा वरचा. नंतर त्रिकोणाचा डाव्या बाजूचा रंगवलाय, इथं डाव्या बाजूचा आणि इथं मात्र उजव्या बाजूचा रंगवलाय म्हणून हा पर्याय आपला कॅन्सल झाला आणि आपल्याला आपलं उत्तर मिळालं पर्याय क्रमांक 1. पुढची आकृती पाहूया. प्रश्न आकृतीचं नीट निरीक्षण करा आणि आता आपण पाहूया अति ठळक जो आकार दिसतोय आपल्याला, त्या ठळक आकाराच्या मदतीने आपण आधी त्याचा डिफरन्स शोधायचा, म्हणजे तंतोतंत कुठला शोधतोय ते शोधायचा प्रयत्न करू. जरी आपण तंतोतंत जुळणारी आकृती शोधत असलो तरी सुद्धा आपल्याला ही शोधत असताना मुळात म्हणजे त्याच्यातला फरक शोधायचा आहे, तेही लक्षात ठेवा. म्हणजे ज्या पद्धतीने बेरीज करायची असेल, वजाबाकी करायची असेल तर आपण बेरजेचीच क्रिया करतो. त्याच पद्धतीने इथे आपल्याला तंतोतंत जुळत असणारी आकृती जरी शोधायची असली तरी आपण त्यांच्यामध्ये काय फरक आहे हे शोधायचा प्रयत्न करतो. तर इथे पहा, हा चौथीसारखा जो गोलाचा हा चौथीसारखा भाग आहे आणि इथे डोळ्यासारखा भाग दिसतो आहे. हा दोन्ही बाजूला चौरसाला चिकटलेला आहे. इथं जो चिकटलेला आहे त्याच पद्धतीने इथे देखील थोडासा त्याच पद्धतीने आहे. इथे मात्र त्याची दिशा बदलली आणि त्यामुळे हा पर्याय कॅन्सल झाला. इथे मात्र त्याची दिशा आहे पण इथे तो चौकोनाला चिकटलेला नाही आणि म्हणून हा पर्याय देखील कॅन्सल झाला आणि आपल्याकडे आपले 2 पर्याय निघाले, पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 2. यामध्ये जर आपण पाहिलं आता आकाराच्या याच्यामध्ये तर हा खोकऱ्याचा आकार घेतला, हा आकार याच्यात आहे, याच्यात पण आहे. त्यानंतर आतला जो आपण घेतलाय तर हे 2 लेयर्स आहेत याला, पण याच्यात मात्र 3 लेयर्स आहेत आणि याच्यात 2च लेयर्स आहेत. म्हणजे पहिला पर्याय आपला कॅन्सल झाला आणि आपल्या हाताला दुसरा पर्याय आपलं उत्तर म्हणून लागलं. छान आकृती आहे
या आकृतीमध्ये जर आपण पाहिलं तर इथं लगेच आपल्याला शिंगासारखा भाग दिसतोय पाठाच्या बाजूला. हा जो शिंगासारखा भाग दिसतोय हा याच्यात आहे, पण आपल्या प्रश्न आकृतीत तो इथे टेकलेला नाही, म्हणजे थोडस अंतर आहे. पण या 3 नंबरच्या पर्यायामध्ये मात्र तो डायरेक्ट वर्तुळाच्या परिघाला चिकटलेला दिसतो आहे तुम्हाला, म्हणून आपला हा पर्याय कॅन्सल होतो. आपण दुसरा भागातला पाहूया की इथे जो आपल्या सांध्याचं जे हाड असतं त्या हाडासारखं दिसणारा हा भाग आहे, याच्यातही आहे आणि याच्यात मात्र कोणताही भाग वरच्या बाजूला आलाय, हा आतल्या बाजूला पाहिजे होता, हा बाहेरच्या बाजूला आलाय, म्हणून हा चौथा पर्याय आपला कॅन्सल झाला. आपल्याकडे 2 पर्याय शिल्लक राहिले, पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 2. आता आपण याच्यातलं वर्तुळ घेऊया. हे या 2 पानांच्या सारखा जो भाग आहे हा, त्याच्या मध्ये हे वर्तुळ आहे, इथं मात्र त्याच्या बाहेर गेलेला आहे आणि म्हणून हा पर्याय हा कॅन्सल झाला आणि आपल्याला आपलं उत्तर मिळालं पर्याय क्रमांक 2. व्यवस्थित निरीक्षण करा. लहानपणी जे आपण खेळलेलो असतो लाकडाचं खेळणं, त्या पद्धतीने साधारण आपल्याला आठवतं एखादं लाकडाचं खेळणं असेल हे म्हणून. तर पाहूया आपण याची सुरुवात या शिंगापासून करूया. शिंग उजव्या बाजूला गेलेला आहे, याच्यामध्ये सुद्धा उजव्या बाजूला शिंग उजव्या बाजूला, पण इथे मात्र ते डाव्या बाजूला शिंग दिसतंय, इथे उजव्या बाजूला आहे. आपला पर्याय क्रमांक 3 कॅन्सल झाला. त्यानंतर आपण त्याच्या डोळ्याकडे बघूया. इथे डोळा आहे पण हा भरीव डोळा आहे, इथे मात्र तो पोकळ डोळा दिसतो आहे आपल्याला या ठिकाणी. इथे आहे डोळा आणि इथे बघा. ओके, आपला हा पर्याय क्रमांक 1 कॅन्सल झाला. त्यानंतर गळ्याला 2चा पट्टा आहे, इथे पण गळ्यासारख्या भागाला 2चा पट्टा, इथे पण 2चा पट्टा. इथे जो मिशीसारखा 2 मिशासारखा आहे, या ठिकाणी 2 आहे पण या ठिकाणी 1च आहे, म्हणून हा पर्याय कॅन्सल होतो आणि आपल्याला आपलं उत्तर मिळालं पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पुढची आकृती आपण पाहूया. म्हटलं तर सोपी आणि म्हटलं तर अवघड अशी ही आकृती आहे, हमखास कन्फ्युज करणारी. पहा, याच्यामध्ये चौकोन आणि चौकोनात ज्या आकृत्या दिलेल्या आपण एक एक पाहूया. एम सारखा भाग जो आहे या ठिकाणी आम्ही पण म्हणतो याच्या परिघाला स्पर्श करत नाही, इथे मात्र तो परिघाला स्पर्श करतो हा भाग, म्हणून हा पर्याय कॅन्सल झाला. इथे मात्र नाही, याच्यात तो स्पर्श करत नाही, म्हणून हा बरोबर आहे. त्यानंतर समोरासमोरचे हे 2 शिरोबिंदू म्हणजे कर्णाचा जो अर्धवट दिसणारा भाग आहे तो या ठिकाणी आहे, या ठिकाणी आहे, याही ठिकाणी आहे. आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर पहा, या ठिकाणचा भाग असा कुऱ्हाडीच्या कात्यासारखा 3ही ठिकाणी आहे. खालचा भाग जर आपण पाहिलं तर हा इथं सरळ आहे, पण आपल्या पर्याय क्रमांक 3 मध्ये मात्र तो असा वक्र झालेला दिसतोय, म्हणून हा भाग कॅन्सल होतो. राहिले 2 पर्याय आपल्याकडे, 2 आणि 3. तर हे बरोबर समोरासमोर आलेले आहे आणि इथे मात्र ते असं बाजूला जाते, त्यामुळं हा पर्याय आपला कॅन्सल होतो आणि आपण आपल्या उत्तराजवळ पोहोचतो. पर्याय क्रमांक 4. 2023 ला हा प्रश्न विचारला गेला होता. पुढची पण सुंदर अशी सोपी आणि सहजपणे फरक शोधता येईल अशी आहे. या चिमणीच्या आकृतीमधला आपण आधी जे हा भाग आहे वरचा त्रिकोणासारखा दिसणारा भाग तो आपण आधी शोधूया. उजव्या कोपऱ्याला हा त्रिकोणासारखा भाग आहे, इथं उजव्याला आहे पण इथं मात्र डाव्याला आहे, त्यामुळं ही आकृती कॅन्सल होणार आहे. इथे उजव्या कोपऱ्याला आहे.
त्यानंतर चिमणीला तुरे 3 आहेत, 3 आहेत, इथं 2 आहेत म्हणून हा पर्याय कॅन्सल झाला. इथे 3 आहेत, 2 पर्याय शिल्लक राहिले, पहिला आणि चौथा. त्यानंतर चोच आहे, चोच दोन्हीकडे पण आहे. त्यानंतर डोळा इथे भरलेला आहे, पण इथं मात्र आपल्याला पोकळ डोळा दिसतोय आणि इथे भरलेला आहे, म्हणून ही आकृती सुद्धा कॅन्सल होते आणि आपल्याला आपलं उत्तर मिळतं पर्याय क्रमांक 4. त्यानंतर ही पुढची आकृती आहे पहा. आजपर्यंत आपण आकृत्या अशा शोधत होतो की त्या जशाच्या तशा आपल्याला दिसू शकतील, पण कधी कधी तुम्हाला फसवण्यासाठी जसं जसं तुमच्या वर्गाची पातळी वाढत जाते, म्हणजे वर्गाचा स्तर वाढत जातो, त्या पद्धतीने प्रश्न थोडेसे अवघड केलेले असतात. कधी कधी या आकृत्या क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने किंवा घड्याळाच्या काट्याच्या उलट्या दिशेने देखील फिरवलेले असतात. तेही आपण लक्षात घ्यायचं आहे. या आकृतीकडे जर पाहिलं तुम्ही तर तुमच्या नक्कीच ते लक्षात येईल. आपण आधी पाहूया त्याच्यामध्ये या आकृतीचं जर निरीक्षण केलं तर या आकृतीचे 4 समान भाग केलेले आहेत. एका भागामधली ही जी रेषा आहे म्हणजे ते 2 बिंदू जे आहेत ते जोडलेले आहेत, म्हणजे जीवातली छोटीशी काढलेली त्या 2 त्रिज्यांचे डोकं धरून, आणि त्याच्या बरोबर अपोजिट मध्ये हा बाण काढलेला आहे. आणि या बाणच्या उजव्या बाजूला म्हणजे मागच्या बाजूला जर क्लॉकवाईज डायरेक्शन आपण धरली असेल तर मागच्या बाजूला हा आहे, मग एक डॉट सोडून नंतर हा जो दुसरा डॉट दिसतो तो आहे. याच्यामध्ये कुठे कसं आहे आपण हे पाहूया. आता इथे बाणाच्या दिशेला तुमचं हे म्हणजे तो डॉट भरलेला, पण बाणाच्या बरोबर विरुद्ध दिशेचा जो कॉर्नर होता त्याच्या मध्ये ही जीवा काढलेली पाहिजे होती, ती शेजारच्या त्याच्यात आली, म्हणजे हा पर्याय आपला कॅन्सल झाला. त्यानंतर याच्यामध्ये सुद्धा तसंच झालंय पहा. इथे बाण जिथे काढलेला आहे त्याच्या शेजारच्या याच्यात जीवा आली, ते विरुद्ध याच्यात पाहिजे होते, त्यामुळे हाही पर्याय कॅन्सल झाला. याच्यात देखील आपल्याला तसंच पाहायला मिळेल पहा. हा बाण ज्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये आहे म्हणजे ज्या पाव भागामध्ये आहे त्याच्या शेजारच्या त्याच्यातली जीवा काढलेली आहे, त्यामुळे हाही पर्याय कॅन्सल होतो. इथे जर पाहिलं आपण निरीक्षण करून आपलं उत्तर तर हेच असणार आहे, पण तरीही खात्री करून घ्यायची की निरीक्षण करून जर पाहिलं तर बरोबर बाण ज्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये आहे त्याच्या विरुद्ध दिशेच्या क्वार्टर मध्ये जीवा काढलेली आहे. बाणाच्या मागच्या बाजूला एक डॉट आहे आणि परत एक सोडून पुन्हा हा एक डॉट आहे, म्हणजे आपलं उत्तर अतिशय अचूक आहे. पर्याय क्रमांक 4 आपल्याला मिळाला. पुढच्या आकृतीकडे वळूया. सोपी आकृती आहे पण तरीही कुठेतरी एखादी गल्लत होते आणि आपले 2 मार्क हातचे जातात, त्याच्यासाठी निरीक्षण फार महत्वाचं आहे. याच्यामध्ये पहा, लक्ष द्या, सगळीकडं आपण जर पाहिलं असं या आकृतीमध्ये जर पाहिलं आपण तर आपल्याला वरच्या बाजूला हा डाव्या बाजूला झुकलेला तुरा दिसतोय, तो प्रत्येक आकृतीमध्ये आहे. त्यानंतर मध्यभागी हे जे 2 दिसत आहेत असे हे गोल काढले, हे याच्यात आहे, याच्यात आहे, याच्यात मात्र अगदी जवळ आलेले आहे पण वेगळ्या दिशेने आले, म्हणून हा पर्याय आपला कॅन्सल होतो. याच्यात ते आहे. पुढचं जर आपण पाहिलं तर आतल्या बाजूला हा कंसासारखा भाग आहे कोण दाखवलेला, पण इथं मात्र त्रिकोणासारखी सरळ रेषा त्याला जोडलेली आहे, त्यामुळे हा पर्याय कॅन्सल झाला. इथे आहे कोणासारखं, इथे आहे कोणासारखं. दुसरा जर आपण शिरोबिंदू पाहिला तर इथे त्रिकोणासारखा जोडलेला भाग आहे सरळ रेषेने, याच्यामध्ये त्रिकोणासारखा आहे आणि याच्याही मध्ये त्रिकोणासारखा आहे. मग राहिले होते फक्त आता बाजूचे भाग. या भागामध्ये हे जे 2 खाली तोरणासारख्या 2 रेषा खाली लंबलेल्या दाखवल्या, यामध्ये 2 रेषा आहेत, पण यामध्ये मात्र एकच रेषा आहे त्रिकोणाच्या बाजूला, आणि त्यामुळं हा पर्याय देखील कॅन्सल झाला आणि आपल्याला आपलं उत्तर मिळालं पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न आकृती आहे. अतिशय नजर आपण टाकली तर
वेगळेपणा काही आपल्याला त्याच्यात दिसून येत नाही, पण बारकाईने निरीक्षण केलं तर आपल्याला ते दिसून येईल. पहा, ह्या प्रश्न आकृती ओके. तर इथंच आपली वेळ संपलेली आहे. आपण पुढच्या तासाला पुन्हा भेटूया वेगळा घटक घेऊन. तोपर्यंत अभ्यासासाठी तुम्हा सर्वांना आमच्यातर्फे हार्दिक अशा शुभेच्छा.